आज मी तुमच्यासाठी अगदी हॉटेलसारखा डोसा किंवा मसाला डोसा कसा बनवायचा याचं परफेक्ट मेजरमेंट घेऊन आलेली आहे। हे एकदम तसेच बनलेले आहे जसे हॉटेलवाले बनवतात, एकदम करारे आणि क्रिस्पी। आणि यामध्ये मी तोच रेशो यूज केलेला आहे जे हॉटेलमध्ये यूज केला जातो। हीच गोष्ट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि हां, जर तुमच्याकडे नॉनस्टिक तवा नसेल, साधा आपला घरगुती पोळ्यांचा किंवा लोखंडाचा तवा असेल, त्यावर देखील डोसे कसे बनवायचे हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम आपण यासाठी बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे एक मोठा बाउल घेतला आहे। त्यामध्ये मी अर्धा कप उडदाची डाळ घेतलेली आहे। आता उडदाची डाळ दोन प्रकारची येते, एक सालासकट आणि एक बिना सालाची येते। तर ही सफेद डाळ मी इथे अर्धा वाटी घेतलेली आहे। आता इथे मी जो रेशो यूज करणार आहे तोच रेशो तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊन तेवढ्या प्रमाणात त्याची क्वांटिटी बनवू शकता। आता अर्धा वाटी उडीद डाळसाठी मी इथे 1.5 कप तांदूळ घेणार आहे। म्हणजे जर तुम्ही 1 वाटी उडदाची डाळ घेतली असेल तर त्यासाठी 3 कप तांदूळ तुम्हाला लागणार आहेत। आता या प्रकारे घरातली कुठलीही वाटी तुम्ही घेऊ शकता। जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर मोठी वाटी आणि कमी प्रमाणात बनवायचं असेल तर छोटी वाटी तुम्ही घेऊ शकता। आता तांदूळ तुम्ही कुठलाही यूज करू शकता। खूपच महाग किंवा भारी तांदूळ पाहिजे असं काही नाहीये। जो आपण रोजच्या जेवणात भात बनवण्यासाठी तांदूळ वापरतो किंवा अगदीच रेशनचा तांदूळ असेल तरीही चालेल। आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा मेथी दाणे। मेथी दाणे घातल्याने याला चवही छान येते आणि छान असा तांदूळ फर्मेंट होतो। आता हे मिक्स करून आपण याला 2 ते 3 पाण्याने छान असं धुवून घेणार आहोत। आजकाल तांदूळ किंवा डाळी खूप पॉलिश करून येतात, त्यामुळे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता जेवढं डाळ आणि तांदळाची क्वांटिटी होती तेवढेच कप पाणी यामध्ये आपण याला भिजायला घालणार आहोत। म्हणजे टोटल 4 कप पाणी डाळ आणि तांदूळ भिजवण्यासाठी आपण इथे वापरणार आहोत। डाळ आणि तांदूळ छान असं भिजून झालेलं आहे। कमीत कमी 6 तास आणि जास्तीत जास्त 12 तास आपल्याला याला भिजवायचं आहे। तर जवळपास मी 12 तास हे तांदूळ आणि डाळ भिजवून घेतलेले आहे। आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। हे बारीक करताना शक्यतो जितकं कमी पाणी आपण वापरू शकू तितकं कमी पाणी वापरायचं आहे। डाळ आणि तांदूळ दोन्हीही छान असं भिजून झालेलं आहे। जवळपास डबल क्वांटिटी त्याची इथे झालेली आहे। आता मी याची पहिली बॅच दळून घेते। डाळ व तांदूळ भिजवण्यासाठी आपण जे 4 कप पाणी वापरलं होतं त्यातील अर्धा कप पाणी आपण यामधून काढून घेणार आहोत व उर्वरित सगळं पाणी डाळ व तांदूळ दळण्यासाठी आपण इथे वापरणार आहोत। आता पहिली बॅच याची दळून झालेली आहे। तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता। एकदम खूप बारीक आपल्याला हे दळायचं नाहीये। रवा जसा असतो दाणेदार त्या पद्धतीने आपण हे दळून घेणार आहोत। आता त्याचप्रमाणे मी याची दुसरी बॅच देखील दळून घेते। आता अर्धा कप पाणी मी यामधून काढून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने दोन्हीही बॅच दळून घेतलेल्या आहे। बघू शकता मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे। या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे। मिक्सरमध्ये राहिलेलं देखील बॅटर आपण व्यवस्थित काढून घेणार आहोत व हे बॅटर जे आपण तयार केलेलं आहे ते आपण रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत। जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर 12 तास हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी लागतात आणि जर हिवाळ्याचे दिवस असतील तर जवळपास 24 तास हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी लागतात। आता डोस्याबरोबर लागणारी बटाट्याची चटणी आपण तयार करून घेऊयात। त्यासाठी गॅस पेटवून एक कढई ठेवली। कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं। त्यामध्ये मोहरी व जिरे घालायचे, छान असे तडतडू द्यायचे। त्यानंतर गॅस कमी करून त्यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद, थोडेसे कढीपत्त्याचे पाने आणि 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या। त्यानंतर छान असं परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 2 उकडलेले बटाटे, एक बारीक चिरलेला कांदा आणि अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो। आता या तिन्ही गोष्टी टाकताना एकाच वेळेस टाकायच्या आहेत। आता तुम्ही म्हणाल एकाच वेळेस कसं काय कांदा आणि टोमॅटो टाकायचा, पण हो, एकाच वेळेस टाकायच्या आहेत। असं केल्यानेच याची जी चव आहे ती हॉटेलच्या बटाटा चटणी सारखी बनणार आहे।
त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 छोटा चमचा मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। सर्व साहित्य 1 ते 2 मिनिट छान असं मिक्स करून घ्यायचं व या पद्धतीने छान अशी बटाटा चटणी आपली तयार झालेली आहे। आता बॅटर आपलं रेडी आहे। त्याला 1 ते 2 मिनिट छान असं आपण फेटून घेणार आहोत, म्हणजे त्यामध्ये हवा भरली जाईल आणि आपलं जे बॅटर आहे ते फ्लफी होईल आणि छान क्रिस्पी डोसे बनतील। त्यामध्ये मी ॲड केला आहे 1 मोठा चमचा मीठ आणि पाव वाटीलाही थोडंसं कमी पाणी यामध्ये मी ॲड केलेलं आहे। आता हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं। याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते। या पद्धतीने तुम्ही बघू शकता बॅटरला एकदम छान अशी जाळी आलेली आहे आणि बॅटर एकदम हलकं झालेलं आहे। आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे याला फर्मेंट होण्यासाठी 12 तासापेक्षा थोडा कमी वेळ लागतो, पण जर हिवाळ्याचे दिवस असतील तर 24 तास तरी याला फर्मेंट होण्यासाठी लागतात। या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी हवी आहे, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही। आता आपण डोसे बनवून घेऊयात। गॅस पेटवून घ्यायचा, त्यावर तवा ठेवायचा। आता हा साधा पोळ्यांचा तवा आहे। नॉनस्टिकचा तवा देखील तुम्ही घेऊ शकता, पण माझ्याकडे नसल्यामुळे मी साध्या लोखंडी तव्यावर तुम्हाला आज हे डोसे बनवून दाखवणार आहे। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तवा आपल्याला फुल गॅसवर तापवून घ्यायचा आहे। तवा तापवल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे। एक्स्ट्राचं तेल मी काढून घेतलं, त्यावर पाणी शिंपडायचं आहे आणि या पद्धतीने कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे। डोसा बनवताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी पण तवा हा जास्त तापलेला हवा, कमी तापलेल्या तव्यावर डोसा प्रॉपर बनत नाही। आता मी इथे एक पळी भरून बॅटर घेतलेलं आहे। तव्याच्या अगदी मधोमध हे बॅटर टाकायचं आणि या पद्धतीने गोल गोल फिरवून छान असा पातळ डोसा बनवून घ्यायचा आहे। डोसा स्प्रेड करताना तुम्हाला जर असं वाटलं मध्ये थोडं बॅटर राहिलेलं आहे, त्यावर पुन्हा एकदा पळी फिरवून घ्यायची, म्हणजे छान असा पातळ डोसा बनतो। आता हे बॅटर थोडंसं वरतून सुकलं की त्यावर आपण बटर किंवा तेल घालणार आहोत, याने डोसा अजून क्रिस्पी बनेल। आता यामध्ये देखील 2 गोष्टी आहेत। जर तुम्हाला जास्त क्रिस्पी डोसा हवा असेल तर तुम्ही तो पूर्णपणे लो गॅसवर भाजायचा आहे आणि थोडासा नरम हवा असेल तर तो हाय टू मीडियम गॅसवर भाजायचा आहे। थोडा या पद्धतीने काळसर डोसा झाला की आपण त्याला काढून घेणार आहोत। बघा, इझिली एकदम हा डोसा निघतो तव्यावरून, अजिबात चिटकत देखील नाही। आता याच पद्धतीने मी दुसरा डोसा देखील बनवून घेते। आता दुसरा डोसा बनवताना आपल्याला तव्याला परत तेल लावायची गरज नाही, फक्त पाणी शिंपडायचं आणि एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं। प्रत्येक डोसा बनवण्याच्या आधी हीच प्रोसेस कंटिन्यू करायची आणि फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, तवा मात्र आपला चांगला गरम हवा। बॅटर सुकल्यानंतर तेल लावायचं आहे आणि तवा हा मधून मधून थोडा गोल फिरवत राहायचा, म्हणजे ज्या बाजूने तो भाजलेला नसेल त्या बाजूने देखील तो चांगला भाजला जाईल। तर या छोट्या छोट्या ट्रिक्स आणि टिप्स वापरून तुम्ही अगदी मार्केटसारखा किंवा हॉटेलसारखा डोसा बनवू शकता। बनवून बघा, खाऊन बघा, तुम्हाला हा डोसा खूप आवडणार आहे। कारण बाहेर जाऊन महाग गोष्टी आणि इनहायजीन गोष्टी खाण्यापेक्षा घरच्या घरीच तुम्ही ही अत्यंत सुंदर रेसिपी तयार करणार आहात। लहान मुलांना देखील ही रेसिपी खूप आवडणार आहे आणि घरच्या घरीच बनवलेल्या पदार्थाचा आनंद हा वेगळाच असतो। तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।